आजही अतिशय सुंदर असं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. सरपंच ट्रॉफी 2022 आलेल्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करूया. सामना मात्र रंगतोय जिथे गावदेवी वाकडी आणि त्यांना फाईट करेल वागेश्वर हरिग्राम असे सुपर 8साठी चाललेली ही लढाई तुम्ही पाहताय. सुपर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. मिडल झाला आहे बॅटच्या मधोमध आणि फलंदाजच्या बॅटमधून मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून मात्र हा येतोय खणखणीत असा षटकार. थँक्यू. आयवा कॅच किरण शेलके यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक आहे. आयवा कॅचचे जे प्रेक्षक आहेत आपण या स्टेजवर आयवा कॅचचं पारितोषिक तुम्हाला किरण शेलके यांच्याकडून दिला जाईल. आज 3 आयवा कॅच आपण पाहिले, खूप चांगले. पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे सुपर 8ची मॅच. अरुण पाटील यांच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, त्यानंतर त्यांना अतिश झमदाडे साथ देतोय. पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लीज आठव्या बॅटने जरूर केलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल होते. ऑन साईडला ड्राईव्ह जरूर केला. 2 क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र इथे 2 धावा घेण्याचा अवधी आणि या 2 धावेच्या मदतीने वाकडी संघ जाऊन पोहोचेल एकूण 8 या धावसंख्येवर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांच्यासुद्धा संपूर्ण टीमचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल जिथे सचिन लेफ्ट आर्म गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि सोपा असा झेल मात्र तिथे टिपता आला नाही आहे. या झेलची किंमत प्रवीण नक्कीच तुम्हाला मोजावी लागेल, कारण क्रिकेटचं सूत्र सांगतं की पकडा झेल आणि जिंका खेळ. आणि झेल मात्र सोडलाय कोणाचा? अरुण पाटील यांचा झेल मात्र सोडलाय. अरुण पाटील यांचा झेल सोडणं म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते आणि तो झेल मात्र तुम्ही या शेवटच्या सामन्यामध्ये सोडू शकत नाही आहे. अस्तित्वाची लढाई तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सुपर 8साठी चाललेली लढाई. जो संघ जिंकेल तो मात्र थेट सुपर 8मध्ये प्रवेश करेल. एका बाजूला अरुण पाटील असतील, दुसऱ्या बाजूला आतिश झमदाडे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मात्र सलामी देणारा हा चेंडू एका टप्प्यानं मात्र क्रमांकावर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येईल, जिथे गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला गेला आहे. स्वतः संघनायक आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राहुल भोपी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, जिथून पहिला चेंडू अवांतर फेकलाय. एक बिना मेहनतीची धाव मात्र मिळेल वाकडी संघाला. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल भोपी हा गोलंदाज. पहिला चेंडू जरी स्वैर मारा केला असेल तरी मात्र त्यानंतर कमबॅक करण्याची ही क्षमता या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलं आहे. आता मात्र चांगला फटका मिडल ऑफ द बॅट जरूर झाला आहे. वाडिश लॉंगॉनला ट्रॅव्हल होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र 100% योगदान आपल्या क्षेत्ररक्षणातून देताना हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे नक्कीच 4 धावा नक्की वाचवल्यात आणि या चेंडूवर मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने मात्र वाकडी संघ जाऊन पोहोचेल एकूण बिनगडी बाद असताना 16 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. इथे राहुल भोपीचं चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र पॉवरफुल हिट आपल्याला पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉनमध्ये जो क्षेत्ररक्षक सज्ज होता तिथे मात्र झेल देऊन बाद होतात. तिथे अरुण पाटील यांच्या खेळीचा मात्र अंत होईल आणि पहिला लागेल हा वाकडी संघाला धक्का.
मेडविकेच्या डोक्यावरून गुडघा टेक तमाशा देख आणि चेंडू मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र येतोय धनधणीत असा षटकार. DJ Sajan. या रायगड जिल्ह्याचा क्रिकेटचा बहर या ठाणे जिल्ह्याचा क्रिकेटचा बहर आणि इथे धावपलकर धावा तुम्हाला पाहायला मिळते. एकूण 22 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 22 धावा मात्र धावपलकर तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी राखताना वाकडी संघाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आधई म्हटला की पूर्वीच्या काळामध्ये आधई संघ आणि सुकापूर संघ एक 2 असे संघ होते ज्या संघासमोर खेळायला कुठलाही संघ तयार होत नव्हता. आणि आज मात्र क्रिकेटला चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. गोलंदाज होईल तयार. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं गेलं आहे. गोलंदाज सोपान मात्रेल, बाईकमॅन म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली आहे आणि तो सोपान मात्रे गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू स्वैर मारा दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला सोपान मात्रे पाहायला मिळतोय. जिथे आतिश आणि दुसऱ्या बाजूला अविनाश पाटील हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू जरूर होता मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तो मैमय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे 2 चोरट्या धावा मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित कसं करावं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये ही जोडी दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 धावेनं मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकेल 25 या धावसंख्येवर. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. कार्पेट आधारे मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. सिंगल धाव मिळेल. एका धावे व्यतिरिक्त काही नाही आहे. बॅकअपसुद्धा त्या चेंडूला चांगलं होतं. इथून एका धावेनं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. सोपान मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. चांगला खेळ आपण हरिग्राम संघाचा सुद्धा पाहिला आहे. मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ 100 पार धावा या हरिग्राम संघानं कुटताना आपण पाहिल्यात. म्हणजे चांगले फलंदाजांची वर्णी असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू जरूर होता. आडव्या बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गॅपमध्ये फक्त ढकलण्याचं काम, फक्त दिशा दिली आहे चेंडूला आणि दिशा देताना मात्र फटका मात्र एक्झिक्यूट केला आहे. फक्त युक्ती वापरली आहे आणि ह्या 4 धावा मात्र मिळतील. या 4 धावेच्या मदतीने वाकडी संघ जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. 30 धावा धावपालकावर चांगले स्टार्ट देताना हे 2 फलंदाज आपल्याला, जरी अरुण पाटील बाद झाले असेल तरी आतिश जमदाडे आणि अविनाश पाटील. आता मात्र चांगला फटका मिडल ऑफ द बॅट, खडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अविनाश पाटीलच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट षटकार. मध्ये आमच्या मंचावर आहे आपल्या या स्पर्धेच्या वतीनं गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आधई या स्पर्धेमध्ये सरपंच ट्रॉफीमध्ये आपलं सरसे असं स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा सोपान. गुडघ्याचा वापर जरूर केला होता. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं मात्र तितकेच ताकदीची गोलंदाजी सोपानची आपण पाहिली आहे. मी बाईकमॅन म्हणून का आहे याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये. जरी षटकार मागच्या चेंडूवर लागला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. एंड ऑफ द 3rd ओव्हर 3रं षटक इथे समाप्त झालं आहे आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावर. हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. अपने दीवाने का करके बुरा हाल रे की. थँक्यू. खेळायचा होता. हवेमध्ये झेल तर नक्की होता आणि तिथे
कॅरी करणं खूप महत्त्वाचं होतं आणि झेल मात्र सोडलाय तिथे आपण पाहत आहे आतिशचा आणि आतिशला सुद्धा जीवनदान देणं तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते आणि इथे मात्र धाव मिळेल एका धावेनं मात्र गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचेल 37 धावा धावपालकर तुम्हाला पाहायला मिळतील. एकूण विचार केला फायटिंग स्कोअरच्या दिशेनं वाटचाल करताना अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. या 5 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? कारण अविनाश पाटीलमध्ये ती क्षमता आहे. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने मैदानामध्ये उभा आहे अविनाश पाटील आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अविनाश पाटीलला सुद्धा इथे शांत बसवलं आहे. वेगानं तिथे बीट केलं अविनाश पाटीलला. डॉट बॉलची सांगता आणि इथे अविनाश पाटीलवर मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला आहे. डीप लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथे मात्र 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे. थ्रो तर त्या ठिकाणी चांगला मात्र कलेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळालं हरिग्राम संघाचा. याचा फायदा मात्र उचलला या दोन्ही फलंदाजानं आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर विचार केला तर 39 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद. एका बाजूनं आतिश जमदाडे लढतोय तर दुसऱ्या बाजूनं अविनाश पाटील त्याला चांगली साथ देतोय. आता मात्र फसवा चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. हा चेंडू आपण जर पाहिला तर गुडले स्पॉटवर फेकला आणि तिथून मात्र गुडले स्पॉटवर जेवढे चेंडू येतात ते मारणं मात्र फलंदाजासाठी कठीण जातं आणि तशा प्रकारचा चेंडू मात्र धनुनं फेकला आहे आणि डॉट बॉलची सांगता. या षटकामध्ये मात्र कमबॅक करण्याचं काम जरूर केलं आहे. बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा बोट आकाशाकडे. इथे 3रा फलंदाज होईल बाद. गावदेवी वाकडी संघाला लागेल हा 3रा धक्का 39 या धावसंख्येवर. ऍक्च्युली विषय कसा आहे माझे DJ अमित जमदाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल जिथे धनुबोपे चांगली गोलंदाजी करतो. डेथ ओव्हरच्या षटकामध्ये जी गोलंदाजी हवी असते ती गोलंदाजी मात्र मैदानामध्ये करतोय. आपल्यावर टाकलेला विश्वास संघनायकानं आणि त्या विश्वासाला पात्र ठरताना धनुबोपे हा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा होता. तिथे मात्र 3 क्षेत्ररक्षक 3 तिगाडा आणि काम बिगाडा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सोपा असा झेल होता. तो टिपणं खूप महत्त्वाचा होता आणि इथे फलंदाज बाद झाला असा जर झेल टिपला असता आणि षटक मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल. षटक होईल समाप्त. 4 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला पाहू शकता आणि 40 धावा गावदेवी वाकडी संघानं जमवल्यात. एक फायटिंग स्कोअरच्या दिशेने वाटचाल करत होता. जसं अरुण पाटील बाद झाला त्यानंतर आदित्य मोरेने चांगली साथ दिली या संघाला. त्यानंतर आतिश जमदाडे आणि त्याला साथ दिले अविनाश पाटीलनं. चांगली फलंदाजी मात्र या संघामध्ये आपण पाहिली. 40 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये कंपल्सरी चेस या धावा तुम्हाला कराव्या लागतील हरिग्राम संघाला. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या 41 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागेल. 10:15च्या सरासरीने तुम्हाला धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कुटाव्या लागतील. जर इथून प्रत्येक षटकामध्ये तुम्ही 11 धावा जर कुठल्या तर मात्र सुपर 8मध्ये दाखल होण्याचं स्वप्न तुमचं सागर होईल आणि इथून मात्र कुठला संघ सुपर 8मध्ये जाईल हे आपण पाहूया येणाऱ्या 24 चेंडू आणि 41 धावांची गरज जिंकण्यासाठी. मी तर इथून रजा घेईन. जे 2 शब्द मला बोलण्याची संधी दिली गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदे यांचा मी आभार व्यक्त करतोय आणि इथून मात्र रजा घेईन आणि पुढच्या सत्रामध्ये ऐकूया आमचे प्रवीण टेंबे सर यांचा आवाज. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज. क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा.
सोबतचा वेगवान मयूर वाघमारे. थैंक यू डीजे रिलैक्स. सुपर 8 यहाँ से अंतिम मुकाबला चलता हुआ. जो जीतेगी सुपर 8 में 2 महारथी टीमें, एनडी विभाग का नेतृत्व करने वाली दोनों टीमें. एक तरफ वागेश्वर हरिग्राम तो उसी तरफ गाँवदेवी वाकड़ी. ये दोनों गांव काफ़ी नज़दीक की गाँवें हैं. अगर आप देखें तो वाकड़ी, हरिग्राम, खाना व एक ही लॉट्स में ये तो सब गाँवें आते हैं. यानी इनमें से एक टीम जाएगी सुपर 8 में. 2 महारथी टीमें और ये बैटल होगा ना आदित्य मोरे विपक्ष सोपान मात्रे के बीच में. लेकिन इस मुकाबले में आदित्य मोरे का बल्ला नहीं चला. आदित्य मोरे ने अविनाश पाटिल चले. अविनाश ने 18 की पारी खेली. पहले बल्लेबाज थे अरुण पाटिल जिसने 11 रनों की पारी खेली. और टोटल स्कोर है स्कोरबोर्ड पे 40. कंपलसरी चेसिंग मैच है. जीतने के लिए यहाँ पर हरिग्राम को 41 करने 4 ओवर में. दोनों टीम की बात करेंगे तो जब शाम का वक्त प्रैक्टिस का मौका बनता है ना तो वाकड़ी हरिग्राम टीम एक ही मैदान पे प्रैक्टिस करती है, एक ही मैदान पे क्रिकेट खेलते हैं शाम के वक्त. ऐसे में ये फ़ायदा मिलेगा क्योंकि ये खिलाड़ी प्रैक्टिस में एक दूसरे के खिलाफ गेंदबाजी भी करते, बैटिंग भी करते. तो ये प्लस पॉइंट होगा दोनों के लिए क्योंकि शाम का वक्त वही है, वही सुनहरा सफ़र है, वही वक्त है. अब वापस एक बार शायद प्रैक्टिस मोड को वो एग्ज़ाम में तब्दील करेंगे और ये मुकाबला प्रेजेंट करेंगे. यहाँ हमारे आशु शेलके बाबा की मुकाबले का लुत्फ़ उठा रहे. आशु शेलके शायद आयोवा कैच पकड़ेंगे लग रहा है मुझे. वहाँ पर ऊंचाई पर्दे का मुकाबले का मजा लेते हुए. चलिए हम पर जल्दबाजी करें. 5:28 बोथ द टीम ऑल द बेस्ट. एनडी विभाग की 2 महारथी टीमें. काफी बड़ा बैटल होगा. सोपान तैयार है. पहली बॉल इनसाइड आउट शॉट. व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ स्ट्रोक. नजाकत भरा शॉट. आयोवा कैच. भगवान जी आयोवा कैच. 200 का इनाम मिलेगा. तालियां बजाइए आयोवा कैच के लिए. कमाल किया आयोवा कैच. कोणावरी देवा तुझं प्रेम आहे कोणावरी. बरसाते हुए यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर, बेस्ट यॉर्कर. सम्मान दिया बल्लेबाज ने. देखिए क्रिकेट में 2 चीजों की रिस्पेक्ट होती है. एक है भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर और दूसरी यॉर्कर बॉल. सम्मान दिया बल्लेबाज ने. एक और डॉट मिलेगा. 1 ओवर में 8 रन चाहिए तब जाके 41 रन. यहाँ पर 8 या 9 के हिसाब से आप चेस कर पाओगे. 4 ओवर का मैच है. 1 ओवर 10 चाहिए. बल्लेबाज तैयार है. राउंड विकेट. शॉर्ट बॉल है. परफ्यूम डिलीवरी कान के नजदीक से निकल गई. मानो बल्लेबाज के कान में कुछ कहती हुई गेंद कि ये बॉल से बच के रहिए. आदित्य मोरे तेज तर्रार बॉलर. इनकी रफ्तार बहुत ज्यादा है. पिछले मुकाबले में ऐसे ही गेंद छूटी थी विकेट कीपर से. 22 का चौका मिला था. पीछे जो 4 खिलाड़ी है ना उनको तैनात रहना होगा क्योंकि ये तेज गेंदबाजी करते हैं. स्लोवर किया लेकिन बल्ले के पल्ले आई. मिडल ऑफ द बैट और निकल गई दिल्ली. डीप कवर स्वीपर कवर के ऊपर से बिग हिट छक्का.
इनसाइड आउट शॉट, राज जादव नंबर 3 का खिलाड़ी जोहर दिखाते हुए फिर से बल्ले के जड़ में फेंकी थी, ऑन साइड में सॉफ्ट हैंडेड शॉट खेला डीप वाइड लॉन्गा पर फील्डर है, लेकिन तब तक बल्लेबाज को 2 रन लेने का मौका मिला और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति हुई। आदित्य मोरे के 2 छक्के लगे, अंतिम बॉल पे 2 सिंगल आया। 1 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल 14, 1 विकेट के नुकसान पर वागेश्वर हरिग्राम। एक ओवर का खेल समाप्त है, 16। इस ओवर में 14 रन आए, 41 का टारगेट था। अब बचे ओवर 3 और रन जीतने के लिए चाहिए 27 रन। हमारे साथ जुड़े विगर के बेस्ट स्कोरर प्रसाद पाटिल हर बॉल पे हमें समीकरण की जानकारी दे रहे। 3 ओवर 27 रन, अभी नहीं तो कभी नहीं। शानदार मुकाबला। मंजिलें चाहे कितने भी दूर हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं और मंजिलें तय करनी है तो उस पे मंजिल पे चलना है, या दौड़ना है, या रुकना है, या बल्लेबाज को तय करना है। स्ट्राइक एंड पर आएंगे सचिन गोडविंदे, बाएं हाथ के बल्लेबाज, लेफ्टी। क्या अपने जोहर दिखाएंगे लेफ्टी? अगर हरिग्राम टीम जीत का परचम लहराना है, 3 ओवर 27 चेस करने हैं। कंपल्सरी चेसिंग का मैच है। शाम का वक्त सूर्यास्त होता हुआ, सूरज पश्चिम की ओर अस्त होता हुआ, और एक शानदार मुकाबला। एक और यॉर्कर, लगातार बल्ले के जड़ में गेंद फेंकी जा रही है और उसका नतीजा निकल रहा है सिंगल डबल। फिर से एक बार हरिग्राम टीम सिंगल डबल को कन्वर्ट करेगी और टीम का टोटल आएगा 16। देखिए इसी शाम के वक्त हर रोज हरिग्राम वाकड़े के ये खिलाड़ी मैदान पे एक ही मैदान पे प्रैक्टिस करते हैं, लेकिन आज किसी ने सोचा नहीं था, दोनों ने भी, कि इसी मैदान पे शाम के वक्त उन्हें एक ऐसा मुकाबला खेलना पड़ेगा जिसके बाद उन्हें सुपर 8 में जाने का मौका मिलेगा। ये मौका दोनों के लिए बना है और मौका दोनों के लिए बराबर है। बॉलिंग ट्रैक पर अविनाश पाटिल, अविनाश का बल्ला चला। आज अविनाश ने 18 रन बनाए बल्ले से इस मुकाबले में और गेंदबाजी में उनके फील्डर साथ नहीं दे रहे। सिंगल डबल में कन्वर्ट करते हुए वागेश्वर हरिग्राम के खिलाड़ी और यहाँ से वाकड़े टीम के फील्डर लगातार गलती कर रहे। फील्डिंग मजबूत रखनी होगी क्योंकि ये सिंगल डबल भी शायद आपको मुकाबले से बाहर करेंगे। तो के साथ टीम का टोटल आएगा 18 रन। अविनाश ने दिए 2 गेंद पे 4, अब गेंद बची 16, रन चाहिए 23। मुकाबला बनता है बागेश्वर हरिग्राम के लिए, लेकिन सोपान का विकेट गया वो भी शायद खतरा होगा, क्योंकि अगर यहाँ से डॉट गेंदें आई ना तो मुश्किल बनेगा हरिग्राम के लिए। लेकिन सचिन गोडविंदे ये लेफ्टी बल्लेबाज है और हमेशा विनिंग पारी खेलते हैं, मैच फिनिशर बनते हैं और कई मर्तबा बेस्ट बल्लेबाज का खिताब भी जीता है। इस बार डॉट गेंद आती हुई, तलाश थी इस गेंद की, थोड़ी सी ओवर पिच, परफ्यूम डिलीवरी होते हुए विकेट कीपर के दस्तानों पर डॉट बॉल। बची गेंद 15, रन चाहिए 23। शानदार मुकाबला। कहते हैं मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है, लेकिन हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वाले को कुछ नहीं मिलता जिंदगी में, क्योंकि लड़ने वाले शूरवीर के कदमों में पूरा जहान होता है। एक और डॉट बॉल, काफी बढ़िया गेंदबाजी। इस वक्त टक्कर दे रहे यहाँ पर अविनाश पाटिल। इनके बल्ले से 18 रन आए और इनके ओवर से डॉट गेंदें आ रही है। संकट मोचक खिलाड़ी और ये शायद वाकड़े टीम को सुपर 8 का दरवाजा खोल के देंगे। यही वो गोल्डन ओवर है जो शायद गोल्डन चाबी लगाकर दरवाजा खोलेगी। 14 गेंद 23। फंसाया, स्लो ओवर बॉल किया था, फील्डर है शॉर्ट पॉइंट लेग में, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। पिछले 3 बॉल पे 1 मिले, 2 डॉट आई। अब समीकरण देखिए, 13 गेंदे 22 की आवश्यकता। मुकाबला बन रहा है गांवदेवी वाकड़ी के लिए। जो सपने देके वाकड़ी ने सरपंच चषक आदि में, शायद वो पूरे हो सकते हैं अविनाश के ओवर के द्वारा। अविनाश का मतलब है अनडिस्ट्रॉय, जिसका कोई विनाश नहीं कर सकता, वो ये अविनाश गेंदबाज। सर्कल के बाहर से लंबा रनअप, लेकिन ऐसा लगता है बल्लेबाज को तेज गेंदें आएगी, लेकिन स्लोवर गेंद भी कर रहे हैं। अभी स्लोवर गेंद की उन्होंने, चकमा देने वाली गेंद फेंक रहे यहाँ पर
बल्लेबाज सचिन गोडविंदे के लिए। अब बल्लेबाज है इस वक्त राज जादव। 13 गेंदे 22, बैलेंसी मुकाबला है 50-50। क्लीन बोल्ड, बल्ले पे लग के सीधा स्टंप पर लगी, परफेक्ट यॉर्कर, बेस्ट यॉर्कर ऑफ सरपंच चषक। बॉल उनको यॉर्कर फेंक के जा रही है, उनके पाव के बीच में टारगेट किया जा रहा है, बल्ले के सामने जड़ में गेंदें फेंक के जा रही है और ऐसे में सचिन के लिए मुश्किल बन रही है ओवर। गेंद बची है, 11 रन चाहिए 22, थोड़ा मुश्किल बन रहा है सचिन के लिए ये ओवर। फुलर लेंथ की बॉल थी, मिल की बॉल, वाइडिश लॉन्ग ऑन मिड विकेट पे, फील्डर फंबल हुए, एक और गलती वाकड़ी की, रन आपके पास कम है। सिंगल डबल अगर जाएंगे तो शायद आपको जीतना मुश्किल बनेगा। इसी 2 के साथ रन शुमार करेंगे स्कोर बोर्ड पे 21। अब चाहिए 10 बॉल 20, आधा सफर पूरा, 50% रन बन गए। अब 50% रन चाहिए वागेश्वर हरिग्राम। सचिन गोडविंदे बायत के खिलाड़ी, ऊपर लगी है, पीछे जाएगी, बैट कट है, अंदरूनी किनारा। सोपान के बाद सचिन मैदान छोड़ते हुए, अब मजा आएगा। गेंद बची है 9, रन चाहिए 20। फेंकी, रन आउट का मौका बनेगा, डायरेक्ट हिट, बाल बाल बचे। ये बड़ा विकेट जरूर मिलता। रोहित घरत थे स्ट्राइक एंड पर पहुंचने वाले, थोड़ा सा फासला रहा स्टंप ए डायरेक्ट एनकाउंटर का। 2 रन शुमार करेंगे हरिग्राम के अकाउंट में, स्कोर आएगा 23। अब गेंद बची है 8, रन चाहिए 18।
व्हाट अ मैच, शानदार मुकाबला। क्रिकेट में हमेशा कहते हैं कि चेहरे किसी क्रीम पाउडर से नहीं चमकते, ये चेहरे चमकते मेहनत से, ये काबिलियत से चेहरे चमकते। और आज सुपर 8 में कोई एक बल्लेबाज संकट मोचक बनकर अपने टीम को संजीवनी देगा। 8 बॉल 18 रन। मिस टाइमिंग है, ऑन साइड ग्राउंड शॉट, फील्डिंग कमाल की, सिंगल। डबल नहीं लेना चाहेंगे, नो रिक्स, 1 रन। 7 बॉल 17 चाहिए। व्हाट अ मैच। लास्ट बॉल ऑफ थर्ड ओवर, तेजस पवार कम बैक। अविनाश पाटिल ने दिए 5 दूसरे ओवर में, तेजस पवार ने 5 बॉल पे दिए 5। व्हाट अ बॉलिंग। पिछले 11 बॉल पे आपने सिर्फ 10 बनाए हरिग्राम, ये शायद मैच का टर्निंग पॉइंट होगा। बढ़िया मुकाबला। ये सुपर 8 के मुकाबला, पड़ोसी का मुकाबला खतरनाक होता है। भारत बांग्लादेश, भारत श्रीलंका, भारत पाकिस्तान, जब भी पड़ोसी टीमें खेलती है ना, तब बड़ा मैच होता है और खुन्नस क्रिकेट भी खेला जाता है। लेकिन वाकड़ी हरिग्राम की दोस्ती कमाल की है, एक ही मैदान पे प्रैक्टिस करती है, तो ये दोस्ती भरा क्रिकेट जरूर कहा जाएगा। मैदान के बाहर आप दोस्त, लेकिन मैदान के अंदर गेंद बल्ला यानी आप दुश्मन। 7 बॉल 17। अंतिम बॉल पे बहुत रिजल्ट इंपॉर्टेंट रहेगा। तेजस फुल टॉस से मौका गवाया हरिग्राम, ये मौका था लेफ्टी को, शुभम भोपी, ये तो मौका गवाया। लेफ्टी को मौका था, फुल टॉस, मिल की बॉल, और यहां से पारी समाप्त हुई। चौथा विकेट। अब गेंद बची है 6, कंपल्सरी रन 17। दंगल में शेर
करना होगा, डिसिप्लिन है। सरपंच जैसे के आयोजक सूचना दे रहे। 2 बॉल 14। सोपान आउट जल्दी हुए, 1 ओवर 14, लेकिन अविनाश, तेजस पवार और विवेक ने कमाल की ओवर की। यही कारण था कि 3 ओवर में ये मुकाबला वाकड़े के पक्ष में रहा। लेकिन यहाँ से अगर एक आध खराब गेंद आएगी ना तो क्या होगा मुकाबले में? शुभम, खराब गेंद आएगी तो कमबैक होगा शायद। 2 बॉल 14। व्हाट अ मैच। सोचा नहीं था कि पत्थर पानी में पिघल जाएगा और सोना बनेगा। ये हुआ है इस मुकाबले में। टारगेट बहुत छोटा था, 1 ओवर में 10 बनाने थे हरिग्राम को, लेकिन गेंदबाजी की ताकत है वाकड़ी के पास। सुपर 8 का मैच संडे को होगा पहला। दागता खांदा विपक्ष है इनमें से जो जीतेगी। 2 बॉल 14। यस, नो डाउट। चलिए, खेत सूख जाए और बारिश हो, कोई फायदा नहीं। तो यहाँ से 1 बॉल 8 चाहिए, लेकिन थँक्यू। याच दरम्यान हरिग्रामचे माजी सरपंच अरुणजी पाटील साहेब, त्यांना विनंती करतो मंचावर या, आपलं स्वागत आहे। अरुणजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देण्यासाठी यावं। यच जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीते। व्हाट हैपन ऑन दिस मैच? 1 बॉल 7 रन। व्हाइट बॉल, क्या आएंगे हरिग्राम के दर्शक वापिस? 1 बॉल 7 चाहिए। कंपल्सरी चेसिंग मैच है। क्या किस्मत के सहारे जीतेगी हरिग्राम? मैच बन सकता है भाई, कहीं मत जाइए। और यहाँ पर भगवान जी आपने आईवा कैच पकड़ा था, 200 का इनाम, आपको भी रुकना है। 1 बॉल 7 चाहिए। व्हाट अ मैच। क्या यहाँ से खराब गेंद आएगी? विवेक पाटिल, क्या यह इतिहास के पन्नों पे लिखा जाएगा मैच? क्या हरिग्राम के दर्शक फिर से जुड़ेंगे? 1 बॉल 7 रन। व्हाट हैपन? चलिए, गांव देवी वाकड़ी गो टू सुपर 8। विजय। थँक्यू। या दरम्यान हा सामना जिंकलेला जो संघ आहे, गावदेवी वाकडी संघ सामना जिंकला आणि या मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजे अविनाश पाटील, गोलंदाज। बॅटिंगमध्ये 18 धावा आणि बॉलिंगमध्ये फक्त 5 धावा। अविनाश पाटील कम ऑन द स्टेज फॉर ट्रॉफी कलेक्शन, मॅन ऑफ द मॅच। येस, आमचे बाबा की गाशू शेलके पुन्हा एकदा